श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। श्री भगवान उवाच इदं कुते गुह्यतं प्रवक्ष्याम्येन स्वयमे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञत्वा मोक्षस्य शुभात्। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिला श्लोक भगवंत श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि माऊलींच्या भाषेत आपल्या जड जीवाला सांगत आहेत ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगी जेल तुझ जे हे अंतकरणीचे गुद जीवाची येणे माने जीवाची हिये फोडावे मग गुज कापा मद सांगावे ऐसे का स्वभावे कल्पिसी जरी तरी परियेसी का प्राज्ञा तू तव आस्तेचीच संज्ञा बोलिली एक गोष्टीची अवज्ञा नेनसी करू
मनोने गूढपण आपुले मोडो वरी न बोलावे ही बोलावे घडो परी आमुची जीवीचे पडो तुझ्या जीवित. अध्याय ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिल्या श्लोकाच्या खालील माऊलींच्या 34 ते 37 अशा 3 ओव्या आहेत. चार ओव्या नाही का. ह्या आज निर्जला एकादशी आपली दर 15 पाक्षिक एकादशी येते आणि आपल्या मंडळाने मदपामराकडे ही सेवा सोपवली. आपल्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जो अल्पसा परिहार आहे तो देणं गरजेचंच असतं. कारण आपली नेहमीची मंडळी असते नाही का, परंतु कुणीतरी नौका आलेला असतो आणि ते त्याच्यासाठी देणं गरजेचं असतं. म्हणून ही 15 एकादशी आपल्या मंडळाने ही मदपामराकडे सेवा सोपवली आणि सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला श्लोकाखालील ओव्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अस्तु. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हरी वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती. कर जोडितो करते काळी कर जोडितो करते काळी आपणा सावे जवळी आपणा सावे जवळी. भगवंत अर्जुनाला गुह्यातली गुह्य गोष्टी असं श्लोकाद्वारे सांगतात की इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्यम्य न स्वे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षस्य शुभात. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले आता तुला अत्यंत गुह्य असे हे ब्रह्म विषय ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूयारहित आशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. म्हणजे तुम्ही आम्ही जो अशुभ संसार आता प्रपंच आणि संसार नाही का साधू संतांच्या भाषेत संसार म्हणजे जन्माला येणं आणि जाणं ते कसं आहे अशुभ आहे आणि त्याच्यातून तू मुक्त होशील. अर्जुना
हेच माझ्या अंतःकरणातले खोल असे गुपित आहे, ते तुला पुन्हा सांगेन. एवढी जीवाच्या आतील गोष्ट बाहेर काढून मला का सांगावी, अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर सुज्ञ अर्जुना ऐक. तू ज्ञान प्राप्तीच्या लालसेची मूर्तिमंत कोण आहेस, म्हणजे लायक आहेस आणि सांगितलेल्या गोष्टीची हेळसांड करीत नाहीस. म्हणून आमचे गुपित फुटले तर फुटू दे आणि न बोलण्यासारखेही बोलणे घडले तरी घडो, पण आमच्या हृदयात जे आहे ती गुप्त गोष्ट तुझ्या हृदयात उतरवितो. या एवढ्या ओव्या आज प्राप्त काळ, प्राप्त घडी, प्राप्त समय आता आपल्या सेवेसाठी घेतलेल्या आहेत. मी काही कोणी प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, परंतु सेवेके सांगितलेले काम तेथे होतोपणा असं या उक्तीप्रमाणे जसा प्रयत्न अंती परमेश्वर, नाही का. म्हणून एक छोटस भागपुष्प आपल्या साधू संतांच्या, महंतांच्या, श्रोतेवर्गाच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात आणि माऊली आपल्याला सांगतात की माऊलीच्या भाषेत सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. पहा, लागलीच म्हणजे निवाडा होतोय. आता माऊलींचं तर काही लग्न झालेलं नव्हतं. मग माऊली अभंगाद्वारे काय सांगतात की अवघाची संसार आणि सुखाचा करीन, म्हणजे नेमकं कुठलं संसार, नाही का. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोके. आता हे तीन लोक आहेत दुसरे. मग आपण जो प्रपंच त्याला संसार म्हणतो, परंतु त्याचा पारमार्थिक आध्यात्मिक अर्थ साधू संतांच्या उक्तीप्रमाणे जन्माला येणं आणि मरण या नावे संसार. आणि त्या संसारातून आपल्याला मुक्त होण्यासाठी माऊली हे जे ज्ञान आहे ते आपल्या टकोऱ्यात जाण्यासाठी आजही साधू संत ते ज्ञान आहे. काय ते ज्ञान कुठे लोकलं नाही का कुठे गेले नाही, जसंच्या तसंच आहे आणि ते प्रत्येकाजवळ आहे. परंतु त्याची जी क्रेडिट दिलेली आहे, काय म्हणजे पॉवर दिलेली आहे, ती साधू संतांना दिलेली आहे. तुकामाने केली आहे, त्या या संता हाती दिल्या. कारण का ही गुप्त गोष्ट आहे, ही गुप्त गोष्ट आहे. कारण ही प्रगट करता येत नाही. का करता येत नाही तर आधीच जन उद्धट, त्यात गुह्य करू नये प्रगट. मोडतील भक्तीची या वाटा, संत जन कोपतील, नाही का. अशा उक्तीप्रमाणे आण घातलेली आहे. परंतु हत्याजवळ हत्ती असतो आणि आंधळे, चार आंधळे त्या हत्याजवळ उभे असतात, बरं का. त्यांना जाणकार व्यक्ती विचारतोय की बाबा हत्ती कसा आहे. जो पायाजवळ उभा असतो तेव्हा पाय धरतो आणि सांगतो की हत्ती गोल आहे, आणि कानाजवळ उभा असतो तो कानाला धरून बोलतो हत्ती सुपासारखा आहे. आता चौघांची मत ज्या ज्या अवयवाला हात लावतात ते सांगतात, परंतु त्याला हत्ती म्हणतात क्या नाही, नाही का. तद्वत तसं जो तो जवळजवळ 200-250 संप्रदाय आहेत. कारण संप्रदायाचा एकच अनुभव आहे. जो भगवंत, जी सुप्त शक्ती आपल्या हृदयात आहे, त्याला ईश्वर, देव अनेक संज्ञा दिलेल्या आहेत. मग तुम्ही त्याला अल्लाह म्हणा, येशू म्हणा,
नाही का? मग एका देवाला ही अनेक नावं आहेत आणि दैवत आहेत, या फक्त उपाधी आहेत. काय? मग हा जो ईश्वर आहे तो आपल्या हृदयात आहे, सर्व साधू संतांनी ठामपणाने सांगितलंय. परंतु हा जीव काय करतो तर देवाला पाहण्यासाठी बाहेर धडपड करत असतो. नवे नवे तर पूर्ण आयुष्य या भक्ती मार्गामध्ये जातो. परंतु खरा भक्ती मार्ग काय आहे त्या भक्ती मार्गाचा तो काही अवलोकन करत नाही. शास्त्र काय सांगतंय शास्त्राकडे लक्ष देत नाही. काय? साधू संत काय सांगतात? शास्त्र कशासाठी असतात? हे पुरावे आहेत. ज्या साधू संतांनी आपल्या जवळ असणारी जी शक्ती आहे, देव आहे, कॉस्मिक फॉर लाईफ, नाही का, ही जी शक्ती आहे ती प्रत्येकाच्या जवळ आहे. बरं, माणसाच्या जवळ आहे, नवल नाही, तर 184 योनीमध्ये भरून पुरून उरलेली आहे आणि ती बाहेर आहे. बाहेर म्हणजे नाथ महाराज सांगतात आत आली बाहेर आली, नाही का? आत पण आहे बाहेर पण आहे. पण जोपर्यंत आपण आत मात करत नाही, आतल्या ईश्वराला भजत नाही, तोपर्यंत बाहेर किती आपली भटकंती केली शेवटी ती भटकंतीच राहणार आहे. आणि ती भटकंती म्हणजे 184 योनीची. कारण का तर हे सर्व काही दिलं असेल तुम्हाला ते मनुष्य प्राण्याला दिलेले आहे. काय सर्व दिले इंद्रिय, हात, पाय हे सर्वांना दिलेले आहे. पण विशेष करून तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, वाणी दिलेली आहे. काय? आणि ती इतर योनीचा काही हा विचार नाही की आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे म्हणून. आणि त्याला जाणण्यासाठी भगवंताने अर्जुनाला एक नाही तब्बल 8 अध्याय सांगितले. आणि ते सांगता काय प्रत्येक अध्यायामध्ये काय काय, पहिल्या अध्यायामध्ये काय, दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये काय, 6व्यापर्यंत आले. 6व्यापर्यंत सर्व योगायोगाचा काय आणि अष्टांग योगाचा प्रकार सांगितला तिथं. आता माऊलींना जसा जसा अनुभव आला त्या गोष्टीचा ते त्यासाठी हा विषय सर्व 18 अध्यायामध्ये मांडत गेले. कारण का तिथपर्यंत सर्व योग मार्गाचा आहे आणि माऊलींना अनुभव आला तद्वत ते मांडत गेले की अष्टांग योगे न सिनीचे. काय? देव देवतांतरा न भजते. हे सांगण्याचं तात्पर्य काय की त्यांच्या हाती ती शक्ती आली, त्या देवाला आपलंसं केलं आणि तो देव आपलासा करण्यासाठी आपली भटकंती कुठेतरी थांबली पाहिजे असा अट्टाहास आहे साधू संतांचा. हा निरोप तेवढ्यासाठीच आहे. मग तो कसलाही असो, एकादशीचा असो, मृत्तिकेचा असो, म्हणजे मैताचा वेळचा असो, सत्यानारायणाची पूजा असो, त्यांचं सांगण्याचं तात्पर्य एकच की जर देव प्रसन्न करायचा असेल, देवाला पाहायचं असेल, भगवंत आपल्या हृदयात आहे, तर सत्यनारायणाची पूजा घालून देव भेटेल का आपल्याला? नाही. अशा हजारो पूजा घातल्या, यज्ञ केले. अहो एक यज्ञ काय सांगावं ते यज्ञांचा काय खर्च होतो. परंतु इथं काय सांगितले नाथ महाराजांनी की एक हरिनाम जपता घडे, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. परंतु एक हरिनाम जपता घडे म्हणजे हरिनामाला किती पावर दिलेली आहे सांगा बरं. पण ती पावर जोपर्यंत आपण त्या पावरचं अवलोकन करत नाही तोपर्यंत कळणार नाही. म्हणून अर्जुनाला सांगता अर्जुना माझ्या हृदयातली गोष्ट सांगतो तुला आता मी. काय? कारण का हे प्रत्येक ठिकाणी नाही. ही जी परंपरा आलेली आहे, सूर्याने मनूला दिले, मनूने इक्ष्वाकाला दिलं आणि तिथून राज महर्षींपासून ही परंपरा आली, ती कुठेतरी लोप पावली, त्याच्यावर आवरण आलं आणि आज तो तुझा योग आलेला आहे. आणि त्या निमित्तानं हे अर्जुन हे निमित्त आहे. माऊलींनी आपल्यापर्यंत आणलेले जी परंपरा आहे
ही माऊलीने आपल्यापर्यंत आणलेली आहे. जसंच्या तसंच आहे. देव काय, मी नेहमी बोलत असतो की देव काय कुठे काळ्या पाण्यावर गेला नाही, फासावर गेला नाही. काय, देव जसाच्या तसाच आहे आणि अनुभव देखील जसाच्या तसाच आहे. परंतु आपण जसं देवाला भजू तसं आहे. कारण का, तुम्ही मंदिराच्या लांबून, आता बघा हे गावदेवी मंदिर आहे नाही का, आता देवीचं मंदिर आहे, दिशा आहे पूर्व पश्चिम, बरं रस्ता पाठीमागे आहे. बरं माणूस जाताना आपला भाव आपल्या श्रद्धेपोटी भावापोटी जसं तुम्ही लांबून बसाल इथपर्यंत आले, देवीपर्यंत आले, देवीच्या चरण स्पर्श केलं नाही का, नतमस्तक झाले, म्हणजे तुम्ही जेवढ्या लांबून देवाला नमस्कार करा तर भगवंत सांगतोय की तुम्ही मेजर टेप घ्या आणि तो लावा. तुम्ही किती लांबून मला बसता, मी तेवढंच लांब असेल. जर मला तुम्ही जवळून बसलात, किती जवळ, एकदम देव खूपच कुठे आहे तर समीप आहे एकदम. नवे नवे तर देव आणि तुम्ही वेगळे नाहीच. काय, फक्त ही भ्रामक कल्पना केली जीवाने. कल्पनेपासून कल्पियेला ठेवा नाही का, आणि तो कल्पनेचा ठेवा ठेवला आणि त्याच्यामुळे गडबड काय झाली तर मग तिथं ह्या पंचविषयांचा भोग भोगताना शेवटी इच्छा नाही का, या इच्छेमुळे गडबड झाली. मग ती इच्छा काय करते तर जन्म घेणे लागे वासने. वासना इच्छा ही लय अवघड गोष्ट आहे, परंतु ती शेवटी आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवते नाही का. म्हणून तिथं अडकू नये. भगवत स्वरूप होण्यासाठी आपल्या या मनाला हा नामाचा छंद लावायचे. आणि तो छंद कधी, जो आपण नामच नाही जर घेतलं तर आपल्याला ते कसं कळणार. म्हणून साधू संतांनी त्या मार्गाने तुम्हाला जायला सांगितलेले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जर आपण त्या मार्गाने गेलो तर आजही जसंच्या तसं आहे. काय, मग काय नामाचा महिमा, तर भगवंताने सांगितलं की तुमच्या हृदयामध्ये पण तेच आहे, फक्त त्याच्यावर आवरण आलेलं आहे. काय, या हृदयाचे त्या हृदय घातले. फक्त काय केलं की या हृदयाचं त्या हृदयामध्ये घातलं, म्हणजे तुमचं 24 तास भजन चालू आहे आणि तेच भजन भगवंतानं अर्जुनाच्या हृदयामध्ये घालण्याची काय प्रथा आहे, काय प्रक्रिया आहे नाही का. परंतु आपलं सर्व उलट आहे. आपण बोलताना सहजगत्या बोलतोय. काय, राग नका म्हणून, कारण सर्व सुज्ञ मंडळी आहे, ज्ञानी मंडळी आहे इथं नाही का, कारण जाणकार मंडळी आहे. ज्या वेळेस आपला माऊलीच्या उदरामध्ये अधिष्ठान तयार होतो असतो, त्यावेळेस माऊलीचं पहा की हे नेहमी शब्द येतात. येण्याचं कारण काय आहे, कारण खरी तिथून सुरुवात आहे. कारण का, तर ही जी रचना आहे ती माऊलीच्या उदरातून आहे आणि माऊलीच्या उदरातून तिथं तो आनंद, त्या माऊलीला दुःख आनंद हे दोन्ही दोन प्रकार आहेत. ज्यांना ते मूल हवं असतं त्यांना आनंदी आनंद होतोय आणि ज्यांना नको असतो त्यांना दुःख होते. आणि ज्यांना हवं असते ते तिथून पथ्य पाळायला सुरुवात करतात. काय, ती माऊली तिथून सुरुवात करते. कशासाठी, तर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणजे तेव्हापासून पथ्य चालू असतं आणि नको असतं त्यांना, ज्यांना दुःख असतं त्यांना असं वाटतं की बाबा आता एक हत्याची गोष्ट आहे, सुंदर लेकरू असं
रस्त्याच्या किनारी सोडून दिलं, आपत्ती नको आहे म्हणून. तर त्याच्यावर कमेंट्स आल्या काही जण की ज्यांनी कोणी सोडलं असेल त्याला कधीच अपत्य होणार नाही, बरं का. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या. वस्तुस्थिती काय, आपले बाबा चांगले सांगायचे, बरं का. ज्यांना मूल बाळ नाही, मोठी कथा आहे, ज्यांना मूल बाळ नाही तर ते सुखी आहे, कारण त्यांच्यावर ऋण नाही, त्यांच्यावर ऋण नाही मुलांचे, नाही का. आणि ज्यांना आहे का, आता परत एक क्लिप आलेली आहे की त्याच्या काहीतरी 121 बायका काहीतरी होत्या आणि मुलं पण भरपूर, तो बिचारा. आणि ते त्याचं गणित बघायला गेलं तर शेवटी काय म्हणजे कर्म, बघा कर्म घेती जोडते, ते कोणाचं नाही चालेल. कारण शेवटी हे सर्व जे भोग आहे काय ते आपल्याला शेवट काय काय तुम्ही जे जे कराल ते प्रारब्ध आपल्याला आपल्या पाठीमागे भोगावं लागतात आपल्याला. मग हे असं करता करता हे जे भोग आहे काय आपल्याला तिथून जे माऊलीच्या उदरातून, बरं हा बाळ काय करतो, ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपण भगवंताला वचन दिलेलं आहे, नाही का. आणि तो वचन असं की देवा तू मला या नरकवासातून बाहेर काढ, तिथे वचन देतो भगवंताला, तिने गर्भात वचन, देवा मी तुझे करीन भजन. बरं काळ अनुकूल झाला, बाल माय प्रसवली, नाही का. आपला विषय आलेला तिथे की मला नाल्याबद्दल सांगायचं होतं म्हणून परत तिथं आलो. काय ते माय प्रसवली, प्रसवताना त्या सुईनबाई आपली असते नाळ खांडायला. मग ते नाळ खांडल्यानंतर तो आता सर्व शॉर्ट अँड स्वीट, नाही का, की लागलीच ते त्या हॉस्पिटलला असतील तर ते मगरीसारखा चिमटा असतो त्याला नाळेला लावतात, हवा जाऊ नये म्हणून पॅक करतात, एक दीड 2 इंच कापतात आणि त्या नाल्याचं खंडन करतात. तेव्हापासून आपलं भजन पूजन बंद, नाही तर आईच्या उदरामध्ये सर्व आपलं भजन सर्व चालू असतं, नाही का. मग आता ते खंडन झाल्यानंतर आपण सहजगत्या सांगतो व्यासपीठावरून की जिथून तुटले तिथं आपल्याला जोडायचे आहे. काय जिथून तुटले तिथं आपल्याला जोडायचे. पण काय पद्धत आहे, पद्धत काय, कानी जे पेरिले, आपल्या साधू संतांची परंपरा कशी आहे, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, नाही का. कारण का प्रमाण आहे की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. मग पद्मनाभ जोडायचा असेल तर असा जोडला जातो, नाही का. ही प्रमाण आहे. मग पहा बरं, आपला जो साधू संतांचा म्हणजे रीत आहे त्या रीतीप्रमाणे जर गेलो, ही जी परंपरा ही भगवंताने अर्जुनाला त्याच पद्धतीने सांगितली काय. आणि आजही जशी तशी आहे. मग सांगा बरं, आता दादांची रात्री सेवा झाली माताडीला, दादांचा नेहमी हा विषय असतो का, तर तिथून सुरुवात आहे. आपण जे गर्भात वचन दिलं ते आपण पाळलेलं नाही, ज्यांनी पाळलं ते भाग्याचे, नाही का. कारण का शेवटी आपल्याला तिथंच यायचंय आणि ते वचन जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत मग किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. ती फजिती टाळण्यासाठी आपण जे वचन दिले काय, ते भजनाचं वचन दिले आणि भजन पूजन तुमचं चालू आहे, फक्त त्याची ओळख व्हायला पाहिजे. त्याची ओळख होणे म्हणजे स्वतःची ओळख काय, की नक्की बाबा मी कोण आहे. तुम्हा आम्हाला जी नावं ठेवले तो आहे का मी, नाही ना हो. तुम्ही आहात वेगळे काय, तुम्ही आहात ईश्वर, परंतु तुम्ही स्वतःला जीव समजता, नाही का. आणि जीव का समजता, तर तुमचं हे चक्र चालू आहे, जन्ममानाचं चक्र, त्या चक्रामध्ये आहात. म्हणून अर्जुनाची पण समज घातली, अर्जुना की खरे बा तू का घाबरतोस काय, या युद्धाला का घाबरतोस, तू गांडीव का उचलत नाही. पण त्याला असं फितवलं काय, लाजीरवाणी भाषा केली, चिडीची भाषा केली. अरे तू जर गांडी उचललं नाही, लढला नाहीस तर तुला लोक हसतील, तुला गावातून वरात काढतील तुझी काय, आणि तुला हसतील, टाळ्या वाजवतील
काय तू म्हणजे शंड आहेस नाही का, लोक शब्द नपुसक आहेस ते जीवावर येतं, म्हणजे असं लोक नाही का, असं आहे तो. हा म्हणजे ही कशासाठी की ते तो तयारीला लागण्यासाठी, काय की अशाने अशा याला राग येईल आणि हा तयार होईल, काय तसं आपल्याला राग यायला पाहिजे. काय ही भक्ती करताना की बाबा आपण करतोय हे योग्य आहे की नाही, काय ज्यानं त्यानं आपलं अवलोकन करायला पाहिजे की भक्ती प्रत्येक जण करतोय पण जाणून करायला पाहिजे. काय तिथे तर शास्त्र सांगतं, जाणतेने गुरु भजीचे तेने कृतकार्य होजे, जैसे मूल सिंचन शाखा फलवती संतोषित वेगी. मग हे जाणून कर, प्रत्येक गोष्ट माणूस जाणून करतोय. मग भक्ती जाणून करण्यासाठी अर्जुनाला हे सांगते, त्यांची म्हणजे हे 8 अध्याय सांगताना सर्व सांगत सांगत भगवंत आले त्यांना. काय ही सर्व तयारी, ती तयारी कुठल्या युद्धाची आपण बाहेर पाहतोय. ज्या ठिकाणी युद्ध झालं कौरव पांडवांचं, काय कुरुक्षेत्र, त्या ठिकाणी संजय पण ते गेला, त्याला संशय आला की नक्की बाबा इथे युद्ध झालंय की नाही, जावं बघायला. काय तो तिथं घुसमडत होता आणि पाहता पाहता त्याला आकाशवाणी झाली, काय एक म्हातार, आणि तो बोलू लागला की तू काय पाहतोस ते मला माहित आहे, काय पण ते तसं शक्य नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कर, जावे तेव्हा कर, म्हणजे तुला ते म्हणजे तुझा संशय का संशयाने थोर पाप आणि की नाही थोर हीच विनाशाची वागो प्राणीचे, किंवा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारुनी, म्हणजे अर्थ लोकले पुराणे नाश केला शब्द ज्ञानी. आपण बाहेर पाहतो हे सर्व काही महाभारत रामायण काय ह्या आतमध्ये आहे आणि आपण बाहेर पाहायला जातो. मग बाहेर नाही का, तर आहे ना हो, बाहेरही आहे. आता जे तुम्हाला आम्हाला जे अडचणी येतात हे आपले विकार बाहेरून समोर उभे राहतात. काय आता पांडुरंगाच्या रूपाने राहतील ते, दुसरं कोण येणार नाही. तो जे काही षडरिपू आहेत ते समोर येणार आहेत का, मग तिथून तो राग उत्पन्न होईल नाही का. रागाचे भरपूर प्रकार आहेत, दादांना माहित आहेत, कारण दादा संगीतात जास्त असतात नाही का. प्रकाश दादा आमचे गुरुजी, काय पण हा जो भयानक राग आहे, काय सर्व राग परवडले नाही का, पण षड ऋतू मधला हा जो राग आहे तो काय करतो, घातकी घात करतो नाही का. म्हणून यांना सर्वांना भजनी लावण्यासाठी ते आपल्याला हरिनाम घ्यायचे आहे, आणि ते हरिनाम कुठं त्याचा पत्ता पण सांगितलाय नाही का. जसा भगवंताने माऊलीने आपल्याला पत्ता सांगितला नाही का, फोन नंबर दिला नाही, आपण ते फोन नंबर काय करत पण नाही. करायला गेलो तर जाम अडचणी येतात नाही का. आमच्या तुम्हाला आईची आठवण करून देतो, आम्हाला नाव नाही माहिती. आईंचं श्रीपादबाबांच्या धर्मपत्नीचं नाव काय, जाईबाई. त्यांनी पोस्ट टाकलेली, कोण जाईबाई, तर आजीच्या मम्मी, आजीच्या आई, यांचं नाव जाईबाई. आता इथं नाव बदल केले बरं का. त्यांनी सुंदर अशी पोस्ट टाकलेली, कोणी वाचली असेल की काय ध्यानाला बसताना अडचणी येतात, काय कारण वस्तुस्थिती आहे ती, आणि हे सहज शक्य नाही, सोपं नाही. आपल्याला बोलले सोपे वाटेल, करणी करे तो तीर कापेल. आपल्याला असं वाटतं की मी बसतो ध्यानाला, बसतो किती टाइम, अरे ते पण कळायला नाही पाहिजे. काय ते आता नवीन आलंय सिस्टीम, काय कोणी ते ह्याच्यात पिशवीमध्ये माला असतात नाही का, असू देत, आपल्या काही निंदा नाही करायची, स्तुती नाही करायची, जे आहे ते आहे. कालचा विषय, ते एक आपले मित्र आहेत, त्यांचं होलसेलचं दुकान आहे, त्यांचं नाव शैलेशजी. काय तर त्यांनी आपली माल ते पिशवीमध्ये
बोला महाराज अच्छी बात आहे. मग आपल्याला कुठं राहत आहे सांगितलं लगेच थोडक्यात आपला. तो देखो बोला ऐसी बात है क्या कबीर महाराज बोलते हैं बहुत जन साधु संत सब यही कहते हैं कि अंदर की जो माला है क्या जो अंदर अपनी माला चालू आहे. मौलींनी 26व्या अभंगाच्या हरिपाठाच्या 26व्या अभंगामध्ये सांगितले ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा. नाही का ती कधी श्री हरी जपेल सदा ज्या वेळेस तुमचा जीव जाईल कधी जिवंत असताना त्यावेळेस श्री हरी ती माळ जपतात. तोपर्यंत नाही. आता तुम्ही जीव संज्ञेवर आहेत आणि जीवाचा शिव होईल तेव्हा ती श्री हरी आपली माळ जपत असतो. आता नाही. आता तो झोपले. खाजवा असेल तर खटला भरा माझ्यावर. कारण का जीव संज्ञेवर तुम्ही हा जो मनुष्य आहे हा जीव संज्ञेवर. कारण मग भगवंताने पुरावा दिला मम वंश जीव लोके जीव भूत्वा सनातन मन श्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करसिती. हा जीव आहे प्रकृती स्थानी आहे काय प्रत्येकाच्या. आणि भगवंत आहे. आपण सहजगत्या बोलतो की देवाचं सत्याने चालतं सर्व 100 नाही 101% बरोबर आहे. परंतु या जीवाला भ्रम झाला आणि तो या स्वतःच्या कर्माला कार्यरत झाला. बरे का त्याचे कर्म चालले देह तो पाठाचे झाले आणि कर्माच्या गुणी गुंतले. तो गुंतलेला आहे. त्याला तिथून बाहेर पडण्यासाठी बाबा नेहमी सांगायचे कर्म करून नैष्कर्म स्थितीत राहता येतं. मग कर्म जाळता येत नाही का? हो जळतात ना. पण ते कधी आपण तेवढं सायास करायला पाहिजे आणि नको तिथं आपण सायास करतो नाही का. मग विषयाला लगेच फाटा फुटतो. बघा म्हणजे वस्तुस्थिती आहे की हे ठामपणाने जी आपल्या जवळची शक्ती आहे काय आणि एकदा त्या शक्तीचं दर्शन झालं काय की सर्व जळतात ना हो काय सर्व भस्मसात होतं. म्हणजे बीज भाजूनी केली लाही पुन्हा आम्हा जन्म मरण नाही का अशा उक्तीप्रमाणे. पण आपण ते नाम किंवा नामाचा जो छंद आहे तो घेत नाही. लाभे मना पिसे गोविंदाचे कशासाठी अविनाशी करी आपुलिया जैसे. लाभे मना पिसे गोविंदाचे. जर आपल्याला अविनाश तत्वामध्ये विलीन व्हायचं असेल तर आपल्याला सततम कीर्तयंतु महा सतत चिंतन करायला पाहिजे नाही का. आपण नामस्मरण घेतो ज्याने घेतलं नसेल त्याने ही संधी आहे. कारण का शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुक्रिय वर्म फेरा पडेल. जर आपण आता नाही केलं तर मग कधी करणार. हा मनुष्य जन्म परत नाही. म्हणून उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवून माथा चुकवा व्यथा जन्म मरणाची. बघा म्हणजे या व्यथा लागलेल्या पाठीमागे. बरं आपल्याच पाठीमागे लागतात असं नवल नाही. पण ते इतर येऊन येतच जातात आपले कर्म करून जातातच. पण ते तिथं आपणच आहोत त्या कर्मात त्यांच्या. कारण का वर्म चुकलेले आहेत ना. मग वर्म म्हणजे काय सुक्रिय वर्म फेरा पडे ना. तो फेरा पडू नये. वर्म म्हणजे काय सत्य वस्तू म्हणजे ईश्वर. वर्म म्हणजे ती तुमच्या आमच्या समोर असणारी जी वस्तू आहे ईश्वर त्याचं आकलन करायचे. आणि मग ते काय कठीण आहे का केल्याने होत आहे. अगोदर करायला पाहिजे काय. आपण करत नाही आलस पण करतो. आलस जर केला नाही तर संत सज्जनाने घेतली प्रचिती. आणि इथं काय सांगतात आळशी मती मंद केवी तरे. कसे तरणार आणि जे तरले ते सांगतात तरले तरतील हा भरोसा. माऊली सांगतात नामधारकाचा ठसा नाही का. जोपर्यंत आपल्या ठसा उमटत नाही कागदोपत्री काय असतात जोपर्यंत कुठल्याही आपल्या पालिकेमध्ये कुठलं काम असेल तर तुम्ही अर्ज नेला त्या अर्जावर त्यांचा शिक्का पाहिजे ठसा पाहिजे काय की बाबा तुमचा अर्ज आम्हाला मिळाला. आणि त्याच्या 2 प्रती काय तुम्ही 10 प्रती करा. तुम्हाला जर कुठं
पाठवायचे असतील काय नाही का, तसं मग ते प्रत्येक त्यांचा एक ठसा असेल पण तुम्ही त्याचे झेरॉक्स काढता नाही का, मग ते कसं असतं त्याच्यावर स्टॅम्प येतो. तसं आपल्या या आपली जी जमीन आहे, जे हे कुरुक्षेत्र आहे नाही का, जो देहरूपी जमीन आहे याच्यावर हरिनाम रूपी स्टॅम्प बसायला पाहिजे. कधी बसायचं ते? काही कांचे रात्री आता सांगत होते, काही कांचे 10 गेले, 15 गेले, 25 गेले, 50 गेले, 60 गेले, 70 गेले, 80 गेले, 100 गेले बरं का. काही आले तसेच गेले. मग जाण्या अगोदर हे सातत्याने सावध का करतात साधू संत? कारण क्षणाचा भरोसा नाही माणसाचा. का क्षणभंगुर नाही भरोसा, कोण दिन येईल कसा नाही का. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य का तो काळ. सावधान आणि सावधान राहायला सांगितलेले नामदेवराय पण सांगतात त्यांच्या 3 चरणामध्ये की मरणाआधी सावध व्हावे, हित आपुले साधून घ्यावे, जन्म घालवू नये वाया, मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्मामध्ये उत्तम. बघा नामदेवरायांनी अगोदर सांगितले सर्व जन्मामध्ये उत्तम सांगितलेलं आहे. म्हणजे किती जन्म आहेत? 184 योनी. एवढ्या जन्मामध्ये उत्तम असेल तर नरदेह आणि तो किती अनमोल आहे हे देखील सांगितलेले आहे नाही का, की त्याची किंमत करता येत नाही. एवढं अनमोल देह आहे. प्रत्येक शरीराचा अवयव हे खरोखर त्याची किंमत करता येत नाही, पण किंमत करून विकता येते. काय किंमत करून विकली जाते. केलं ना. ज्या वेळेस करोना आला त्यावेळेस अक्षरशः आपण दान देतात, अवयव दान देतात, तो भाग वेगळा, परंतु किडन्या विकतात. काय काय पाहिजे ते तुम्हाला नाही का, परंतु त्या वेळातच त्या बदली करता येतात नाही का. तसं वस्तुस्थिती आपला देह अनमोल आहे, याची किंमत करता येते. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में मत गोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे नाही का. परत मिळणार आहे का? नाही मिळणार. कारण एक योनी फेरा कसा फिरायला लागतो? एक योनी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्याचा, तेव्हा मनुष्याचा वारा पाप पुण्य समान होईल. एवढ्या योनी भोगून आल्यानंतर. आणि आता तर आपण आलोच काय, मग आता हा चान्स कशाला सोडायचा? एक तर आपल्याला जनावरांमध्ये पहा, कुणाच्या जखम झाली तर ते त्याच्यामध्ये किडे पडतात, त्यांच्यात जाऊ द्या. तर माणसामध्ये बरं का अक्षरशः डोळ्यांनी पाहिलेले आहे. म्हणजे हे सर्व शापित असतं बरं का. आणि ते त्याचे 1-2 वेळा देतो, परत नाही देत. तर तुम्हाला द्यायचं तर द्या, बोलतं चालेल नका येऊ. ते गेले आणि पाणी देऊन आल्यानंतर बोलतो का नाही आले? बरं नाही आले, नाही आलो. बोला तुम्ही दिलं का पाणी? हो बोलतो. ते हळूच कानात सांगतात माझ्या, पण पीत नाही बोलतो. आता हे माहीत आहे तुम्हाला पीत नाही, तरी ही प्रथा आलेली आहे. 16 संस्कारामधून एक संस्कार आहे, चला बाबा हे त्याला अग्नी देताना की अगोदर बाबा पाणी वगैरे द्यायचे नाही का. बोलू का? ते कारण आहे त्याला. एखादा जर सकल संतांचा आशीर्वाद जर असेल तर त्याच्या पाण्याने तो जिवंत बी होऊ शकतो. साधूशिवाय अपेक्षा आहे ना. साधूची कृपा, साधू संतांची कृपा असते नाही का. म्हणजे तिथून जसं ही आपल्या समोर ठेवलेली ज्ञानेश्वरी आहे, ही कोणी लिहिलेली आहे? अशाच माणसाने लिहिली आहे. आपल्याला हे सांगायचं होतं, त्यांना ते सांगायचं होतं की ते देखील त्यांची प्रेत यात्रा चाललेली, जे ही आपल्या सच्चिदानंद बाबा त्यांचं थोडं नाव वेगळं, सच्चिदानंद बाबा त्यांनी त्यांचं ते प्रेत यात्रा चाललेली.
मग ही जी अघटित घटना किंवा हा चमत्कार नाही म्हणायचं, कारण ही पावर आहे, माऊलींच्या वाणीची पावर होती. आणि मग त्यांना ते जिवंत केले, जिवंत झाले ते, आणि त्यांच्या हातून ही ज्ञानेश्वरी लिहून घेतली. चमत्कार नाही का. म्हणून एक सांगावं असं का वाटतं की जिवंत असताना तुम्ही जे लाड करायचे ना स्मशानभूमीत करू नका, जिवंत असताना करा. मेल्यावर काय खजूर वाटी, तिथं काय वाटून पाहिजे. जिवंत असताना त्याला फक्त आवाज द्या. काय आपल्या आई वडिलांची सेवा जरा जमली नसेल, काय जमत नसेल, करता येत नसेल, आणि करा, जमली तर करा. कारण का नुसतं त्यांना काय खाऊ घेऊ नका, आवाज द्या नाही का. आवाजाने पण त्यांचं पोट भरतं. कासविनीच्या पिलांचं पाहून पोट भरतं. मग त्यांच्या अपेक्षा नसतं. ते बोलतात ते हे अपेक्षेपोटी नाही तुम्हाला आम्ही जन्माला घातलं किंवा तुमची सेवा केली काय. पण आता आपण पाहतो नाही का, मुले अमेरिका, लंडन, फ्रान्स इकडे तिकडे बाहेर असतात, आणि आई वडील इकडे असतात, किंवा त्यांना आश्रमात ठेवले जातात नाही का. शेवटी मेल्यानंतर त्यांना फोन केल्यानंतर ते बोलतात आम्हाला इकडे वेळ नाही यायला, काय असेल खर्च तो देऊ, आम्ही तिकडचं काय करायचं ते करा. बघा एवढ्यापर्यंत. पण त्यासाठी जन्माला घातलेली असतात का? नाही ना हो. मी मगाशी बोलून गेलो की ऐशी कलवयाची जाती तरी लाभावेल, त्यांना लाभाचं काहीच नसतं. फक्त ते की बाबा हा बाबा आहे, मला आवाज देणार आहे. तसं भगवंताला काहीच नको कि मला आवाज द्या, मेरी आवाज सुनो, मैं अंदर हूं बाहर नहीं. बाहर सब माया दिखती है, मैं नहीं दिखूंगा. हाँ, जब अंदर देखेंगे तो बाहर जरूर देखूंगा. काय देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. म्हणून अगोदर आत बघण्यासाठी आपल्याला कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. काय आहे परंपरा, तर साधू संतांना शरण जायला पाहिजे. आणि हे घाई पण करायला सांगितले. एका ठिकाणी घाई नका करू सांगितलेले आहे. कारण का जोपर्यंत म्हणजे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला नाही का. किंवा घाई करायला का सांगितलेले आहे की काही भरोसा नाही, या देहाचा काही भरोसा नाही, म्हणून तुम्ही घाई करा, त्वरा करा. म्हणून कल करे सो आज करे सो आप इसी वक्त निकल जाएगा वक्त, तो करोगे कब नाही का. मग आता फक्त 10च माळा आणल्यात मी काय बघा, मग विचार असेल तर नाही का. कल करे सो आज लगेच, म्हणजे हा भरपूर मंडळी आपली नाही का, आपली भरपूर मंडळी. तुम्ही कृष्ण आणि संत आणि तुमच्या काय फरक आहे ते नाम घेतल्यानंतर कळेल. आम्ही किती इथे ओरडून सांगितलं तरी ते कळणार नाही. कारण का भगवंताने काय सांगितले, अर्जुना ऐक जरा कान देऊन, तू म्हणे हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी माझे एका. देख जर माझ्या भजनामध्ये प्रेम धरलं, सर्वत्र तुला मीच दिसेल. काय नवे तर तू मीच होऊन बसशील. बघा काय फरक ठेवलाय का. अहो संत ऐसे तात्काळ करीती आपल्या जैसे, लगेच त्यांच्यासारखेच करतात. तर आता सांगणारी काही संशय घेणारी मंडळी आहे, हो आता काय तसं राहिलंय का, काय तो काळ होता, ती वेळ होती. अरे चंद्र तो, सूर्य तो, जमीन ती, आकाश पाऊस काय बदललेत का. और माणूस बदलला, पण ही पंच महाभूते जशीच्या तशीच आहेत. आणि भगवंत त्यांना बनवणारा जो भगवंत तसाच आहे. अरे चांद न बदला, सूरज न बदला, न बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. बघा म्हणजे माणूस बदललेला आहे. आणि माणूस सुखासाठी काय अनेक शोधाच्या पाठीमागे लागतो, पण जे शोध घ्यायचा त्याचा शोध घेत नाही. आणि शोध कुठपर्यंत घेशील, शोध घे प्रतिशोध नको,
बोध घे परिदंभ नको, मानवतेचे सैनिक आपण, भक्ती करू पण भीती नको, शोध घे प्रतिशोध नको. आपण प्रतिशोधाच्या पाठीमागे लागतो. काय तो पेरू आला कसा झाडावर, अरे मुर्द्या घे हातात, मीठ लावायचं तर लांब येतं, नको लावू, खाऊन टाक, नाही का. आता असं पाहायला गेल्यानंतर पण इथं काय सहजगत्या सांगितलेले आहे. फक्त एवढंच की तुमचा विश्वास पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, नाही का. बघा, देवावर सत्ता म्हणजे ऐसी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग तुम्हा आम्हाला एवढी पावर, ही पावर दिलेली असते. त्या पावर म्हणजे नाम. काय त्या नामात सर्व काही. नाम तुम्ही आणि देव वेगळे नाहीच सांगितलेले. नाम पण तेच, देव पण तोच आणि तुम्ही पण तेच. मग शोध घ्यायचा कोणाचा का, तर तुम्ही सध्या ज्या स्थितीत आहात, काय जीव या स्थितीत आहात ना, मग जीवाचा शिव कसा होईल, नाही का. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण. जसं आता आपण त्या ह्याच्यामधून भावगीतेतून बोलतो, नाही का. ते जीवाचं लगीन शिवाशी लावलं, नाही का. मग आता हे लगीन लावणारे सद्गुरू असतात. जसं मुलाचं मुलीचं लग्न तो भट लावतो, नाही का. आणि भटाने ती मंगलाष्टका टाकायची, आपण त्याला सहकार्य करायचं आणि मग त्यांचं शुभमंगल सावधान. तसं जीवाचं आणि शिवाचं हे सद्गुरू आपलं लग्न लावून देतात. आणि लग्न लागल्यानंतर जसं प्रापंचिक वंश वेळ असते, कारण का लग्न मुलाचं मुलीचं झालं की वंशवेळ वाढली पाहिजे. म्हणजे वंशवेळ म्हणजे तुम्ही आम्ही जन्माला आलो, आई वडिलांची, नाही का, आपल्यावर आई वडिलांची कृपा, त्यांच्यावर देवाची कृपा. आणि तसं जीवाचं आणि शिवाचं लग्न लागल्यानंतर सद्गुरूच्या कृपेने आपल्याला बोध रूपी पुत्र व्हायला पाहिजे. काय आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरा आनंद आहे तो मिळत नाही. कारण का मग परत गडबड होईल. आपण मोबाईलची बॅटरी नेहमी मोबाईल चार्जिंग करतो की नाही, तसं नेहमी आपल्याला सतत चिंतनामध्ये राहायला पाहिजे. आपण चिंतनामध्ये राहिलो तर ठीक आहे, म्हणजे रेंजमध्ये आहे. आणि जर रेंजमध्ये नसाल तर मग कवरेज क्षेत्र के बाहेर, नाही का. मग कवरेज क्षेत्राच्या बाहेर कधी जातो माणूस, या विषयातच जातो तो. कारण का विषयाचं पर्ण जास्त झालं मी कवरेज क्षेत्र के बाहेर. आणि जर नामस्मरणामध्ये असाल तर रेंजमध्ये आपल्याला प्रत्येकाला रेंजमध्ये राहायचंय. असो भगवंताने अर्जुनाला सांगताना सांगितलं काय, जे गुह्यातलं गुह्य गोष्ट काय, ती गोष्ट आपल्याला परंपरेगत आलेली आहे, अनादि परंपरेगत आलेली आहे. सच्चिदानंद म्हणजे सुरुवात मुख्य महाविष्णू संप्रदायाचे मूळ, चैतन्याचे मूळ संप्रदाय फळत येथून या, नाही का. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुर्श्लोकी चारी भागवत. हंस ब्रह्मा आत्री दत्त नारायण बलबीन सत्यानारायण शांतामाई बंडोबा केरोबाबा श्रीपादोबा आणि रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा आणि नाना बाबा आणि नंतर सर्व बाबाच बाबा, नाही का. कारण का हे सत्य आहे आणि सत्य मांडताना कधीच तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे. कारण धर्माचे हे खरं पालन आहे. काय हा खरा धर्म आहे. बाकी तुम्ही म्हणता की सर्व धर्म समभाव नाही, तिथं भेदभाव असतो. पण इथे हे व्यासपीठ कसं आहे तर सर्व धर्म समभाव.
पण ते पाहिजे, ओरिजिनल नाम पाहिजे, ओरिजिनल परंपरा पाहिजे. असो बोलता बोलता काही माझ्या वाणीनं तुमच्या हृदयाला काही असं बोचक शब्द गेले असतील त्याबद्दल क्षमा करा. आणि चांगलं असेल त्याचा चांगला विचार करा. आपल्या सेवेसाठी घेतलेली ओव्या की ना तरी अर्जुन हे बीज पूर्ती सांगितले तुझं की मराठीतच सांगाव्या. कारण कसं की वेळ झालेली आहे आपली. तुमचं जास्त वेळ घेतल्याबद्दल मला क्षमा करा अर्जुना. हेच माझ्या अंतःकरणातील खोल असे गुपित आहे ते तुला पुन्हा सांगेन. आणि ते सांगितलं पुढे. कधी सांगितलं तर ते सांगता सांगता पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं बरं का. म्हणजे तुला काही शंका येते, शंका घेऊ नको. आणि तर तू सुज्ञ अर्जुन आहे, तू ज्ञानप्राप्तीच्या म्हणजे त्या लायक आहेस तू, म्हणून तुला तिथे मध्यभागी घेतलं. सांगण्याचं तात्पर्य काय की हे अतिच जन्म उद्धव त्यात त्यांच्या ते कानापर्यंत पोचू नये. जसं पार्वती मातेला शंकराने नदी किनारी सांगताना ऐकलं नाही का, तसं ऐकू नये म्हणून तुला बाजूला घेतलेलं आहे. आणि या अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर सुज्ञ अर्जुना ऐक, तू ज्ञानप्राप्तीच्या अडचणी मूर्तिमंत गुण आहेत आणि सांगितलेल्या गोष्टीची हेरसांड करीत नाहीस. म्हणून आमचे गुपित फुटले तर फुटू दे आणि न बोलण्यासारखी बोलणे घडले तरी घडो, पण आमच्या हृदयात जे आहे ते गुप्त गोष्ट तुझ्या हृदयामध्ये उतरवितो काय. आणि ती गुप्त गोष्ट अर्जुनाच्या हृदयामध्ये उतरवली. तसे तुम्ही उतरवून घ्या. झालेली सेवा तुमच्या साधू संतांच्या, महंतांच्या आणि सर्व साधक बंधू भगिनी यांच्या चरणी हे छोटंसं वाक्पुष्प सेवेचं अर्पण करून सेवेला इतर पूर्णविराम देऊ. कुंडली कवरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की